विद्यार्थ्यांनो, आपल्या सभोवतालच्या परिसरात आपल्याला कोणत्या गोष्टी दिसतात? आपण आपल्या आजूबाजूला विविध प्रकारच्या गोष्टी पाहतो. यामध्ये सजीव आणि निर्जीव वस्तूंचा समावेश होतो. निसर्गात घडणाऱ्या आणि आपल्यासाठी उपयुक्त असलेल्या गोष्टींना नैसर्गिक संसाधने म्हणतात. यापैकी अनेक नैसर्गिक संसाधने आपल्या जगण्यासाठी आणि आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहेत. मी आज इयत्ता 8वी जीवशास्त्रातील आमची नैसर्गिक संसाधने या धड्याबद्दल जाणून घेऊया. परिणाम. या प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही हे करू शकाल. नैसर्गिक संसाधनांचा अर्थ स्पष्ट करा. नैसर्गिक संसाधनांचे महत्त्व सांगा. सजीव आणि निर्जीव संसाधनांमध्ये फरक करा. नूतनीकरण न करता येणाऱ्या संसाधनांचे जतन करण्याच्या गरजेचे कारण सांगा. पाण्याची जैविक गरज स्पष्ट करा. शेतीमध्ये रसायनाच्या अतिवापराचे दुष्परिणाम सांगा. महत्त्वाचे शब्द: नैसर्गिक संसाधने, नूतनीकरण्यास योग्य नैसर्गिक संसाधने, अतुलनीय संसाधने, संपुष्टात येणारी संसाधने, वाळवंटीकरण, हवामान, जीवाश्म इंधन, अँथ्रासाइट, लिग्नाइट, बिटुमिनस कोळसा, खाणकाम. या संकल्पना नकाशात आपल्या नैसर्गिक संसाधनांचे वर्गीकरण पाहूया. आपल्या नैसर्गिक साधन संपत्तीची एक मोठी संख्या एकतर सजीव आहेत किंवा सजीवांपासून मिळवलेली आहेत. वन आणि वन्यजीव ही जिवंत साधनांची उदाहरणे आहेत. लाकूड यांसारखे वन उत्पादने आणि चामड्यांसारखे प्राणी उत्पादने जिवंत संसाधने म्हणून वर्णन केली जातात. कोळशासारखे खनिज इंधन आणि पेट्रोलियम उत्पादनांसारखे जीवाश्म इंधने दीर्घकाळापर्यंत कुजलेल्या मृतजीवांच्या अवशेषापासून प्राप्त होतात. जमीन, पाणी, हवा आणि खनिज धातू ही निर्जीव संसाधनांची उदाहरणे आहेत. काही नैसर्गिक संसाधने निसर्गात सहजपणे बदलू शकतात. अशा संसाधनांना अक्षय नैसर्गिक संसाधने म्हणतात. सौर ऊर्जा, हवा, पाणी, वन्यजीव
जंगले आणि कृषी पिके ही अक्षय संसाधनांची उदाहरणे आहेत. यापैकी काही वापरासाठी सतत उपलब्ध आहेत. यासाठी उदाहरणार्थ सौर ऊर्जा आणि हवा अशा संसाधनांचे वर्णन अक्षय संसाधने म्हणून केले जाते. जंगले आणि वन्यजीव यांसारखी संसाधने मानवाच्या सतत वापरामुळे किंवा हस्तक्षेपाने संपुष्टात येऊ शकतात. तरीही प्रवाह राखण्यासाठी ते पुन्हा भरले जाऊ शकतात, म्हणून त्यांना संपुष्टात येणारी संसाधने असे म्हणतात. काही नैसर्गिक संसाधने पृथ्वीवर दीर्घ कालावधीत अगदी अब्जावधी वर्षांमध्ये निर्माण झाली आहेत. यासाठी काही उदाहरणार्थ जीवाश्म इंधन आणि खनिजे. अशा खनिजांच्या निर्मितीचा वेग मानवाकडून वापरल्या जाणाऱ्या दराच्या तुलनेत खूपच कमी आहे. अशी संसाधने जी एकदा संपली की पुन्हा भरता येत नाहीत त्यांना अपारंपरिक संसाधने म्हणतात. मानवी जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकणाऱ्या अशा काही नैसर्गिक संसाधनांबद्दल आपण अधिक जाणून घेऊया. पाणी हे एक अद्वितीय नैसर्गिक स्रोत आहे, कारण ते जीवनाच्या अस्तित्वासाठी अत्यंत आवश्यक आहे. पर्यावरणीय स्थिरता, जैवविविधता संवर्धन, इंधन सुरक्षा आणि अगदी आरोग्यसेवा यासारख्या जीवनाच्या अनेक पैलूंसाठी हा सर्वात गंभीर मर्यादित घटक आहे. बऱ्याच बाबतीत पाण्याला पर्याय नाही. पाण्याचा सर्वात महत्त्वाचा पैलू असा आहे की तो ऊर्जेच्या विपरीत मोठ्या प्रमाणावर न भरता येणारा स्रोत आहे, ज्याला खूप पर्याय आहेत. निसर्गात पाणी त्याचे स्वरूप बदलू शकते, परंतु आपण ते नेहमी मिळवू शकतो. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा जवळपास 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे. ही वस्तुस्थिती तुम्हाला कदाचित माहीत असेल. पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेला हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पृथ्वीवरील जवळपास 97% पाणी महासागर, समुद्र आणि इतर मोठ्या जलसाठ्यांमध्ये आहे. सुमारे 0.0001% पाणी वातावरणात पाण्याची वाफ म्हणून आढळते आणि सुमारे 2.4% पाणी हिमनदी आणि ध्रुवीय बर्फाच्या टोप्यांमध्ये आढळते. उर्वरित पाणी नद्या, तलाव आणि इतर जलसाठ्यांमध्ये आढळते. अशा प्रकारे
या मौल्यवान नैसर्गिक संसाधनांची फारच कमी टक्केवारी वापरता येते. 3/4 एन. एवढ्या कमी प्रमाणात पाणी उपलब्ध असतानाही मानव विविध कामांसाठी वापर करत आहे. असा अंदाज आहे की मनुष्याचा सरासरी वापर 20 लिटर ते 30 लिटर प्रतिदिन असतो, जो त्याच्या क्रियाकलाप आणि राहण्याच्या जागेवर अवलंबून असतो. पाणी पिणे, शेती, धुणे आणि मनोरंजन अशा विविध मानवी कार्यांसाठी वापरले जातात. या व्यतिरिक्त उष्मा विनिमय प्रक्रिया, उद्योग आणि अग्निशामक साधनांसाठी पाण्याचा वापर केला जातो. पाण्याचा सर्वाधिक वापर कृषी क्षेत्रात होतो. आपल्या देशात असा अंदाज आहे की मानवी वापरासाठी उपलब्ध असलेल्या पाण्यापैकी 80% पेक्षा जास्त पाणी शेतीसाठी वापरले जाते. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि गुजरात यासारख्या राज्यांमध्ये 85% पेक्षा जास्त सिंचन भूजल स्रोतांद्वारे केले जातात. आपण पाण्याचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर, शोषण आणि प्रदूषित करत आहोत. आपल्या देशात पाणी आणि त्याच्या वापराशी संबंधित काही समस्या म्हणजे टंचाई, अतिवापर आणि असमान वितरण. देशातील वार्षिक पर्जन्यमान सुमारे 400 दशलक्ष हेक्टर मीटर आहे. आणखी 20 दशलक्ष हेक्टर मीटर भूपृष्ठावरील पाणी म्हणून वाहते. देशातील विविध वापरासाठी पाणी पुरवण्यासाठी हे पुरेसे मानले जाते. मात्र पाण्याचा अतिवापर आणि नियोजनाचा अभाव यामुळे टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात जलसंधारणा संबंधीचे प्रयत्न वाढवणे आवश्यक आहेत. पावसाच्या पाण्याचे स्रोत साठवणे आणि पाणलोट बांधणे याविषयी लोकांना शिक्षित करणे याला महत्त्व दिले पाहिजे. दरवर्षी 22 मार्च हा जागतिक जल दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.